खारेच्या जवळचा व्हिडिओ आहे. हा रोड वगैरे आहे ना, तर शाळेतून भरपूर लोक आपल्या मुलांना घेऊन येतात. तिथे भरपूर धुरळा आहे, माणसं वगैरे. लहान मुलांना हा धुरळा धोकादायक ठरू शकतोय. जरा रस्त्याचं व्यवस्थापन करून रस्त्यावरती ओलावर आपण ठेवला गेला पाहिजे असं मला वाटतंय. कारण की हे मुलांच्या शरीरासाठी बरोबर नाहीये. हा रोड इनफ पण नाहीये. बाबूच्या मला आलोय. बाबूच्या कडे येताना रस्ता एवढा खराब आहे. ऍक्च्युली इथं देवस्थान आहे, रस्ता पाहिजे होता. 5 ते 6 वर्षाचा रस्ता असाच आहे. बघून खूप दुःख झालं मला. चांगलं पाहिजे होतं ऍक्च्युली. तो एवढी रहदारी इथं. आम्ही 3 जण आहे. बाबूच्या मालच्या साईडचा एरिया. आम्ही आता पूर्ण डोंगर सर करणार आहे वरती. किती वेळ लागतो बघूया. आणि जर्नीमध्ये काय काय अडचणी, फन आणि विविध गोष्टी आम्हाला एक्सपिरियन्स करता येतात बघूया. जर्नी आमची सुरुवात झाल्या. हे शूज मी चांगले घातल्यात. बबल्यानं पण चांगले शूज घातलाय. आजूबाजूला वाळून पाला पडलाय. आता नुकताच विंटर संपलेला आहे. थोडासा कचरा, प्लास्टिक भरपूर दिसत आहे मला इकडे. शूज चांगले असल्यानंतर चांगलं ट्रेकिंग वगैरे करता येते. कुठे बघल तिकडे रस्ता वाळलेलाच आहे. एवढा वाळलेला रस्ता इकडं, धूळ डायरेक्ट फुफ्फुसामध्ये जाऊ शकता. ग्रिप भरपूर आहे माझ्या शूजला. आपल्या बरोबर किंग आहेत. वाव, हा व्ह्यू आहे. हा कुठल्या साईडचा आहे? ऍक्च्युली कंपास दिसत नाहीये माझ्या वॉचमध्ये. आपण बघूया 9:15 वाजलं. हा कंपास दिसतोय. हा पुढचा व्ह्यू आहे तो साऊथ वेस्ट 220 डिग्री. ईस्ट साईड इकडं जसा सूर्य उगवलाय नुकताच. आता टेम्परेचर पण भरपूर आहे. वाढत चालले टेम्परेचर. आता टेम्परेचर इज लाईक मे बी 18 to 20 डिग्री सेल्सिअस. आणि पुढे जो आहे तो बाहुलीचा डोंगर आहे. कुंभोज गावामधलं, कोल्हापूरमधलं फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. राज मंदिर, बाहुबली, बाबूचा मान. बाहुबलीच्या साईडला पण नेजला जाताना जो रोड आहे जिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे जाते, लोकल बसेस, लोकल ट्रान्सपोर्टेशन वगैरे होते, तिथं पण व्यवस्थित रोड नाही. रोडचा एवढा खराब अवस्था आहे इथं रोडची. प्रत्येक जाईल तिथं रोड खराब आहेत. मला समजत नाही रोड कशा पद्धतीनं तयार करतात. लगेच एका वर्षामध्ये म्हणता पण एका वर्षाच्या आतमध्येच खराब होते रोड. आईला पाणी आणायचं विसरलो. थोडासा प्रॉब्लेम म्हणून राहील. सकाळ सकाळी मी कॉफी फक्त पिलोय. ते पण मे बी एक माझा मग आहे तेवढा. पाणी जरा पाहिजे होतं, आम्ही घेतलंच नाही पाणी. थोडासा श्वास फुलताना. मला सवय आहे. आता मी 1 वीक झालं आज खरं तरी येऊ. अजून काहीच एक्सरसाइज मी केली नव्हती. ही माझी पहिली ट्रेकिंग आहे बाबूच्या माझ्या डोंगरावरती.
हां दुसरे म्हणता येईल. पहिला मी बाहुबली ट्रेकिंगला गेलो, तिकडचे व्हिडिओ मी केले नव्हते, पण नेक्स्ट टाइम जाईन मी आता परत. पण हे पोल्युशन असं आहे, काय धोका आहे, खराब अवस्था आहे वातावरणाची. पण आता किती 22 डिग्री सेल्सिअस. सॅटर्डे 14 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यात. सकाळचे 9:15 झाल्यात. 9:15 वाजता 22 डिग्री टेम्परेचर. लंडनमध्ये 22 डिग्री टेम्परेचर वर्षातनं 1 महिनाभर असते, आणि इथं 12 महिने 22 टेम्परेचर. मिनिमम टेम्परेचर जाते इथं 15 डिग्री सेल्सिअस. इथं आल्यामध्ये मी गावामध्ये आल्यापासून मी भरपूर गोष्टी एक्सपिरियन्स केल्या जी मला खूप आश्चर्यकारक वाटल्या, आश्चर्यजनक वाटल्या. तर लोक लय गडबडीत असतात, पण त्यांना काही कामं नसतात. गडबड करून कुठंच जात नाही ती, पुढे जाऊन थांबतात गडबड करून, पण गडबड करतात. गाडी मारताना व्यवस्थित रस्ता देत नाहीत, गटारी तुंबलेल्या आहेत, गावामध्ये व्यवस्थापन नाही आहे. आणि मी आत्ता आल्या गावामध्ये गावाचा हाल बघून, स्ट्रीट लॅम्प्स नाही आहेत व्यवस्थित, भरपूर गावाच्या सोयीसुविधा एकदम वाईट अवस्थेत आहे गाव. असं वाटतं यायला लंडन कुठं आहे, आपलं मुंबई कुठं आहे, आणि गाव पूर्ण एकदम 50 वर्ष मागं असल्यासारखं वाटते. साध्या मेन स्ट्रीटवरती म्हणजे गावातल्या मेन सिटी सेंटरमध्ये चांगली अवस्था नाही आहे. लोकांची गर्दी, पार्किंग व्यवस्थापन नाही आहे, सार्वजनिक मूत्रालय किंवा टॉयलेट्स वगैरे नाही आहे. लोक कसं वाटेल तसं लग्न करतात, साईडला कुठं पण थांबवतात गाड्या आधीमध्ये. भरपूर मी काही गोष्टींचा आराखडा काढलाय, आणि मेन म्हणजे मी RTI फाईल केलाय कुंभोजसाठी, आणि मी माझ्या कॉन्ट्रॅक्टमधल्या सगळ्यांना सांगितले RTI फाईल करायला. RTI हा एक राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे, जो की तुम्हाला गावामध्ये झालेल्या कामांबद्दल माहिती वगैरे शासनाकडून मिळते. त्याची आपण दखल घेऊ शकतोय, माहिती मिळवून घेऊ शकतोय. गावामध्ये झालेलं कामं, कंत्राटीकरण, डांबरीकरण, गटारी व्यवस्थापन, भरपूर गोष्टी त्यामध्ये मेन्शन आहेत. आता मी बघेन, मी काल फाईल केला आहे, किती वेळ वगैरे लागतोय, कसं होते. पण इकडे आल्यानंतर जरा मला बर्ड्स म्हणजे काय म्हणतात, पक्ष्यांचा आवाज वगैरे येत आहे, भारी वाटत आहे, फ्रेश वाटत आहे, शांत आहे, दंगा नाही आहे, काय नाही आहे. आणि मोस्ट ऑफ दी पिकं जर का बघायला गेलीत, एक मिनटं बघायला गेलीत तर मी तर झूम करतोय, पिकं हिरवं दिसत नाही आहे. उन्हामुळे वाळल्यात, पाण्याची टंचाई वाटतं मला. गावामध्ये पाण्यावरनं आठवलं, इथं पाण्याचं पण व्यवस्थापन जास्त नाही आहे व्यवस्थित. गाव लेवलला 2 दिवसातून एकदा पाणी येते, कधी कधी लेट होते गावामध्ये जाताना. म्हणजे गावामध्ये पाणी येण्यासाठी 2 दिवसातून एकदा आडम हे कधी पण सोडतात. सकाळी 5ला तर 5ला, रात्री तर रात्री 11ला. म्हणजे पाण्याचं पण योग्य काय मला दिसत नाही आहे. खूप वाईट अवस्था आहे, माणसांना खूप सफर करायला लागते. एक तर चांगल्या सोयीसुविधा नाही आहेत गावामध्ये, आणि त्यामध्ये वरनं झोपा सोडून म्हणजे स्वतःचं काहीही साईडला सोडून एंटरटेनमेंट झाली, फॅमिली टाईम झाला, म्हणजे स्वतःवरती स्पेंड करण्याचा टाईम झाला,
म्हणजे झोपायच्या वेळी पण त्यांना झोप नाही आहे व्यवस्थित. पण कचऱ्याचं व्यवस्थापन करायसाठी 2 दिवसातून एकदा गाडी येत्या. पण म्हणता येईल की धुळीचं भरपूर कारण आहे इथं. धूळ ही एक मेजर रोल प्ले करते. इथं मॉइश्चर नाही आहे, ड्राय एरिया असल्यामुळं, टेम्परेचर जास्त असल्यामुळं इथं ओलावा टिकून राहत नाही. मॉइश्चर टिकून राहण्यासाठी आणि मेन म्हणजे इथं मिनिमम म्हणता येईल, कारण की डिफरंट घरांना डिफरंट घरफाळा वगैरे आहे, पाणीपट्टी वगैरे आहे. नाही, पाणीपट्टी सेमच आहे पण घरफाळा डिफरंट आहे. पण ओलावा जर का टिकवून ठेवायचं असेल तर मग एका तासासाठी इथं पाणी येतं. हां, रस्त्यावरती झोळ उडत्या, घरामध्ये येत्या आणि इथं जास्त गरम असल्यामुळं कोरडा होतोय रस्ता वगैरे, पूर्ण साईड वगैरे. मग वारं वगैरे सुटल्यानंतर तीच धूळ घरामध्ये, जेवणामध्ये कदाचित काही लोकांच्या इथे कौलारू घर आहे, ते जास्त एवढा ह्याच्यामध्ये इथं गरम होते ना, घरामध्ये बसू वाटत नाही बेडवरती. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांनी श्रीमंत आहेत, म्हणजे मला वाटतं गव्हर्नमेंटनं तर लक्ष द्यायला पाहिजे ॲक्च्युली बेसिक नेसेसिटीज ऑफ सिटीजन रेसिडेन्स याच्याकडं. कारण की सगळ्यांच्याकडे स्लॅबची घरं नाही आहेत, सगळ्यांच्याकडं पैसा नाही आहे. गरीब लोकांना म्हणजे चांगली हवा जरी देता आली तरी ठीक आहे. जरा व्यवस्थापन करायला पाहिजे आपल्या गाव लेवलला पाण्याचं. कारण की आपली वारणा नदी आहे ती 2 किलोमीटरवरती आहे ह्या गावातून. इथं पाणी यायसाठी भरपूर लोकांना कष्ट वगैरे झेलायला लागतात, जे ॲक्च्युली नको पाहिजे होतं. आणि 5 वर्षामध्ये पण सेम स्थिती असेल तर मग गव्हर्नमेंटनं जरा कडक पावलं उचलली पाहिजेत बेसिक गोष्टींच्याकडे. मला माहिती आहे आत्ता हे सगळं चेंज होणार नाही आहे, पण भरपूर गरज आहे गावामध्ये कामाची. कोणतर एज्युकेटेड, शिकलेला सवरलेला, ज्याला गावाची काळजी आहे. गावाला काळजी तर सगळ्यांचीच असते आहे, पण मला वाटते की पॉलिटिक्समध्ये उतरला पाहिजे गाव लेवलला तरी. पण पुढं गोष्टी चेंज वगैरे होत राहतील. तर मी एवढी वाईट अवस्था बघितली नव्हती ॲक्च्युली याच्या अगोदर इंडियामध्ये होतं त्यावेळी. आता बाहेरून आलो आहे, मला खूप आश्चर्य वाटत आहे, मला नवल वाटत आहे. म्हणजे मी म्हणतोय की असं कसं काय गावामध्ये अवस्था आहे अजून. 5 ते 6 वर्ष झाले. पुढं तरी माणसासाठी काय तर करावं, पण नाही, काय हरकत नाही. गवत वाढलेलं आहे, मी एन्जॉय करावं भरपूर दिवसानंतर. आता ट्रेकिंग लावले. 4 व्हीलर असून पण काही लोकांच्याकडे रस्ते चांगले नसल्यामुळं 4 व्हीलर घेऊन रस्त्याशी सामना करावा लागतोय. मी घरफाळा आणि पाणीपट्टीबद्दल बोलत होतो. एक लोक 2000 वर्षाला पाणीपट्टी आहे, एक नळ, आणि ते पण गावामध्ये पाणी येते एका तासासाठी. आणि ज्याच्या घरामध्ये 4-4, 5-5 फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्यासाठी 2 दिवसांसाठी तेवढं पाणी इनफ होत नाही आहे. याकडे जरा सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. अरे पूर्ण वाळलं आहे, कुठं हिरवं दिसत आहे मला. ही बावजमान इथून काहीच दिसत नाही मला. जर का बघायला गेलं 4 ते 5 मैलच्या पुढं मला जास्त काही दिसत नाही. इथून हलकासा पारदर्शक मला बाहुबली दिसते. इकडं दुर्गेवाडी दिसत आहे,
कुंभोज वगैरे हलकं हलकं दिसत आहे मला. नरंदे हलकं हलकं दिसत आहे. म्हणजे आजूबाजूची गावं आहेत 4-5 माईलवरती, ती पण व्यवस्थित दिसत नाही. आणि आत्ता किती वाजले? 9:30 सकाळची. कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा किंवा भारतच म्हणता येईल. कारण की मी ज्यावेळी एअरपोर्टवरून खाली आलो, म्हणजे कस्टममधनं बाहेर पडलो, इमिग्रेशनमधून बाहेर पडलो, रस्ता बाहेर आलो, अँड आउटला काय म्हणतात जिथं अरायवल्सवरती आलो, एवढा घाण वास आला मुंबईमध्ये. बापरे, सांगू नाही शकत. एक्सपिरियन्सच करायला पाहिजे. आणि मला तिथल्या मित्रांनी न्यायला आलं तर त्यावेळी त्यांना म्हटलं हा मुंबईमधला पॉश एरिया आहे. म्हणजे पॉश एरिया हे लोक पॉल्युटेड एरियालाच कन्सिडर करतात. नाही, आता मोबाईल तर सगळ्यांच्याकडे आहे. मी म्हणतोय जरा लोकांनी पण जरा पुढं होऊन मोबाईलचा स्वतःसाठी, देशासाठी कशा पद्धतीने चांगला उपयोग होईल ह्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. आणि मी लवकरच AI बद्दल माहिती शेअर करण्यास सुरुवात करणार आहे, जे मी इंग्लंडमध्ये शिकून आलोय. आपण रस्त्यावरती लक्ष देऊ. भारी वाटत आहे यावरून चालताना. काटा आहेत झाडांमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप गोष्टी एक्सपिरियन्स करायला लागत आहेत सकाळ सकाळी. जसं की उठल्या इथं गावांमध्ये नमाज पडतात, धर्मांची गाणी लावतात. त्यामुळे ना मला सकाळ सकाळी 5-6 जाग येत आहे. ॲक्च्युली मी झोपतो ॲक्च्युली, पण त्याच्यामुळे जाग येत आहे. म्हणजे एवढं जोरजोरात गाणी लावतात की न विचार करताच दुसऱ्याला त्रास होईल असं वगैरे. पण कंप्लेंट करायची तर करायची कोणाला? गावातल्या लोकांना मी विचारलं, पण ते म्हणतात की कंप्लेंट कोणाला करावी. काय आस्था म्हणतात, काय भरपूर गोष्टी आहेत. पण हे कुठं ना कुठं तर चेंज व्हायला पाहिजे. धर्म हा आपल्या घरापुरता मर्यादित ठेवला पाहिजे. बाहेर माणूस म्हणून पडलं पाहिजे. आत्ता पण गावामध्ये पुढचं जोरजोरात गाणं सुरू आहे. म्हणजे इकडे मला आवाज ऐकू येतोय. इंग्लंडमध्ये मी एवढ्या जोरजोरात गाणी वगैरे लावलेलं ऐकलं नाही. लंडनमध्ये इकडं पब्लिक पार्टीज वगैरे असतील किंवा लोक पार्टीला जरी गेले नॉर्मल क्लबला, तिथं पण जास्त आवाजामध्ये हे करत नाही आहेत. करतात तर फक्त कानामध्ये हेडफोन घालतात ती. मला वाटतं मी रेबॅनचा स्मार्ट ग्लास घ्यायला पाहिजे होता ॲक्च्युली. हां, कुठे? इकडे जायचं म्हणत आहे. तर मी 15 मिनिट वरती आलो आहे, पण भरपूर उंचीवर आलो आहे आम्ही. थोडा सपाट पृष्ठभाग, प्लॅट्यू एरिया, थोडासा सड एरिया, असं या डोंगराचं वर्णन मला करता येईल.
मी म्हणत होतो आपल्या गावामध्ये मॉइश्चर टिकवून ठेवायसाठी जास्त कारंजाची झाडं लावायला पाहिजेत, कारंज म्हणून, आणि लिंबाची झाडं लावायला पाहिजेत, ज्यामुळं ऑक्सिजन पण मिळेल जनतेला. आणि कारंज हे एक ड्राय जिथं एरिया आहे त्यासाठी खूप महत्त्वाचं रोल प्ले करतो. मी आल्यानंतर तेच बघितलं, हे टेम्परेचर ड्रॉप कसं करता येईल, जे ॲक्च्युली आता झाले ते. कारण की 33 डिग्री नॉर्मल टेम्परेचर आहे, 33 डिग्री इज अ नॉर्मल टेम्परेचर इन दिस विलेज एरिया. In village areas, if you go in the city level, it goes up by 2 to 5 degrees increase in as compared to the village level. So we need to implant more neem and currants trees. We need to do a plantation. So that's the thing. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये लिंबाची झाडं आणि कारंजची झाडं वगैरे दाखवीन. बहुतेक मसरं वगैरे चरायला येतात, म्हणजे प्राणी, म्हशी, गाई, म्हस, गाई, बफेलो, काऊ वगैरे त्यांचं शेण वगैरे पडलेलं आहे. नॉर्मली रिसेंटलीच आलेले ते, अजून हे मला ताजं दिसत आहे, नवीनच दिसत आहे शेण. इथं पण फुलांची झाडं वगैरे आहेत विविध. पाऊस पडल्यानंतर पावसाळ्यामध्ये भरपूर भारी होते इकडं. माझ्या शूजमध्ये बोटल्या आता तोडाला आहे बोर. करवंद आहेत का बोर आहेत? वाळलेली बोर आहे ती, हे असे दिसतात. आता तोडून हातामध्ये एक देर होणार मला. एकदम हलका आहे, 0.5 ग्रॅम्स, 0.2 ग्रॅम्स. खाल्ल्यानंतर चांगलं असतात म्हणत आहेत, पण पूर्ण वाळलेले आहेत. असे भरपूर खायला करवंद वगैरे मिळतील. करवंद कुठल्या सीझनमध्ये लागतात रे? समर झाल्यानंतर काय? एक्झॅक्टली समरमध्येच असतात काय? आता करवंद पण लागायला सुरू झालं. आम्ही लहान वगैरे असताना, मी लंडनला जायच्या अगोदर इकडे येत होतो करवंद वगैरे खायसाठी. आणि हे कोणते झाड आहे रे? हे पिंक कलरचे फ्लावर्स आहे त्याला. ओके, हे पण सुशोभित झाड दिसत आहे शोसाठी, भारी. बाबळीची झाडं वगैरे आहेत, बाबळीची झाडं वगैरे आहेत. आणि तो एक इथं फेस्टिवल, होळी फेस्टिवल असते ना, त्यावेळी ती फुलं आज कलर म्हणून वापरतात, म्हणजे एकमेकांना लावायसाठी. पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा कलर वगैरे करता येतो आपल्याला. म्हणजे होळी फेस्टिवलचा पण अगोदर लंडनमधला मी व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिकडे पण इंडियन सेलिब्रेट करतात होळी, त्यामुळं हे भारी आहे. खूप ड्राय म्हणजे मला खूप ऊन लागत आहे आता सध्या. आता 24 डिग्री टेम्परेचर आलं, 15 मिनिटांमध्ये 2 डिग्री टेम्परेचर वाढलेलं आहे. मला थोडा घाम वगैरे येत आहे. आणि चष्मा घालण्याचं कारण, धूळ डोळ्यात जात आहे डायरेक्ट. मी लंडनवरून आल्यानंतर मी डायरेक्ट आजारी पडलेलो 1 वीकसाठी. मला वाटलं नव्हतं, लंडनमधून येताना मला असं वाटत होतं की मी कोपअप होऊन जाईल. कारण की लंडनमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स आहे 2, पोल्युशन 0 आहे तिथं.
डायरेक्ट 2 पोल्युशनमधनं एअर लेवल चांगली क्वालिटी 2 वरून डायरेक्ट मी 200 लेवलला आलो. होय काय, म्हणजे आत्ता सुरू झाल्या. ओके. माझं my maid is saying the tree has grown up its flower. The Karvanda is a kind of fruit. I will show in the next video. तर मी आजारी पडल्यानंतर भरपूर मला त्रास झाला. नाक गच्च, केसांमध्ये धूळ मी पूर्ण वापरून पण आल्यानंतर मला ह्या गोष्टी झंजावं लागलं. मला भरपूर त्रास झाला. आत्ता मी कोप करतोय, पण आणि पण सकाळ सकाळी प्रदूषित वातावरणामुळे मला जमत नाही ॲक्च्युली. सध्या तरी मला अजून थोडा वेळ लागेल. हे बोरं पूर्ण वाळलेत, खाण्याला लेवल नाही ती काही. उप्स, पडलं. तोडतात असंच. भाजी वगैरे काही गरज नाही. आणि भरपूर फळं वगैरे येणार आहेत. मी लागतं थोडीशी सावटी असेल. तुरट, बाबळीच झाड आहे. बाबुल, माझ्या एक मैत्रिणीची आठवण आली लंडनमधलं, बाबूलवरून. तुझं आडनाव बाबूल होतं. हे असं इथपर्यंत तरी इथं असं आहे. ठीक आहे. आम्ही हा डोंगर चढत आहे. पुढं असा दिसतोय हा. वकील साहेब, डॉक्टर साहेब माझ्याबरोबर मी घेऊन आलोय. टीम पण आमची कसले डॉक्टर, इंजिनियर, वकील. हायला देशाचे पिलर झाले मग आपण. आता चांगलाच रस्ता लागला. आम्ही पोचलो आता सध्या. हो, चांगला रस्ता आहे म्हणता येईल. एवढा पार केला. आता थोडासा घाम येतोय आम्हाला. पाणी आणलेलं नाहीये. थोडंसं पण तहान एवढी लागत नाहीये. असं जाणवत नाही की ताण. पाणी वगैरे पाहिजे. आपण घेऊया बाहेर ना. काय सुंदर दृश्य आहे. इकडं वाळलेलं डोंगर आहे. इकडं वाळलेले बीड्स वगैरे आहे, गवत. आणि इथं बोला की थोडीफार झाड आहेत. वाळत जाणार आहेत. आता समर येत आहे. सुरू झाला आहे समर ऍक्च्युली. अजून थोडंसं बाकी आहे. आता मी ते डोंगरावर भाऊच्या मलच्या थोडंसं वार. पण या झाडांच्या सावलीमध्ये, अशा थोड्याशा झाडांच्या सावलीमध्ये आल्यानंतर ना असं वाटत आहे किती भारी गार वाटत आहे. इथे टेम्परेचर ड्रॉप डायरेक्ट होते असं वाटते. म्हणजे 18 डिग्रीला 20 डिग्रीला. आता सध्या टेम्परेचर झाले 23 डायरेक्ट. आणि परत 1 डिग्री 10 मिनिटामध्ये वाढले. टेम्परेचर राईज असला कसला होतो इथं. आता लंडन मध्ये 1 डिग्री टेम्परेचर आहे. चल वरती चल. मी म्हणत होतो गावामध्ये
सायकलचं प्रमाण जर जास्त वाढवायला पाहिजे. गाड्यांचं प्रमाण खूप झाले गावामध्ये. छोट्या छोट्या कामांसाठी मोटर बाईकचा यूज केला जातोय. डायट स्टीप स्लोप वाटायला मला हा जरासं पाय घसरण्याची शक्यता आहे ज्यांच्याकडे चांगले शूज नाहीत त्यांच्याकडे. त्यामुळे यायचं असेल तर भारी प्लेस विजिट करायसाठी बाबू जमाल. थोडंसंच आपण पाऊल टाकायला पाहिजे मला. हा शूजला ग्रिप तर आहे पण दगडावर पाय ठेवत ठेवत जाईन मी. भरपूर आहे दगड आहे म्हणून बरं आहे जरा. हो फक वाव व्हॉट अ व्ह्यू. वाव इथं वाऱ्याचा जरा प्रवाह जोरात झाला असं मला वाटायला लागले. हे किती समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे आपण चेक करूया. समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीवर असेल असं वाटते बाबूच्या मात्र डोंगर. हे फील्ड आहे हे सगळं. ओ माय गॉड भरपूर हे झाले ड्राय झाले. इकडे हा डोंगर जाळलेला दिसते. बापरे इथं राहणं म्हणजे खूप कलेला गाडी त्याचा आहे. फक पायामध्ये काय केलं पोचत आहे मला. उसळं भरपूर आहे तिथं. ऑलरेडी पायामध्ये गेल्यात. ते अँकलचे असले शूज घालून नाही पाहिजे इकडं. ट्रेकिंग जायचं असेल तर हे शूज रनिंगचे आहे घालून ह्याला. अँकल शूज नेक्स्ट टाइम. थोडस टोचत आहे काटा म्हणता येईल याला. साईडच गवत आहे वाळलेलं असल्यामुळे ते माझ्या शूज मध्ये जाऊन टोचत आहे. थोडंसं प्लास्टिक बॉटल्स वगैरे वरती सापडल्यात पण इथं कोणी येतच नाही त्यामुळे काय लोक पण लक्षात नाही. इथं वरतीच कचरा वगैरे टाकतात. प्लास्टिक प्लास्टिक आणि माझ्या गॉगल मधून असं दिसते. मी गॉगल काढलाय. बापरे हे तर बबल्या मला स्ट्रेंजर थिंग्स वाटाली. स्ट्रेंजर थिंग्स उलटी दुनिया में आ गए हम. वाव जाळलाय डोंगर. काय मरून जातो काय तरी जाळायचं ते रे नंतर पेटवते असं पेटू द्या आणि जिथे गवताच ते ओपन होते ना ते पेटवलं जाते. गवत चांगले यायला. ह्यानं गवत चांगलं येते काय. गवत खरंच चांगले येते रे. होय काय. हा 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 ते बरोबर तळाबरोबर जाण्यासाठी आता हे कसं तर पेटवलंय तरी पण हे आले आता नवीन येत आहे. पाणी नसून पाणी नसून आर्द्रतेवर थंडीत सकाळी दुखी पडते. हा सकाळच्या थंडी मॉइश्चर तेवढा मॉइश्चर वर. सोन्या जगात आल्याच वाटत. सोन्या इकडे बघ पुढे. अरे कसलं वाटत आहे असं वाटत आहे मी वाळवंटात आलोय. पूर्ण वाळवंटात आलोय असं वाटत आहे मला. डेझर्ट पूर्ण डेझर्ट वाटत आहे मला. बापरे व्हॉट अ व्ह्यू. ओ माय गॉड दिस इज इनक्रेडिबल. कोल्हापूर
इनक्रेडिबल कोल्हापूर. यार तिकडं ते पॉइंट कोणता आहे तो? वातावरण असं घाण आहे ते दिसत नाही. नाही बोलवणार आहे तो लागवड टाकाय केलाय. पुढे इकडे वारं एकदम जोरात सुटलेला आहे. म्हणजे भारी वाटत आहे. असं वाटत आहे की गाडीमध्ये बसलोय. कमीत कमी हे 20 मैल पर. किती वेळ लागणार? रॉ रोड वरून चालायची एक वेगळीच मजा आहे. इथं चालणं म्हणजे गावातल्या रोडवर चालण्यासारखं आहे. अशीच अवस्था आहे गावातल्या रोड मध्ये. म्हणजे लोकल गावातल्या म्हणजे गल्लीमधले रस्ते, अलीमधले किंवा ह्याच्यामध्ये रस्ते सेम. मेन येण्याच्या हायवे असे काय काय थोडेफार ना कडेकडाला रस्त्याच्या साईडला अशा पद्धतीचं गडा फेकलाय. दगडानं गती पकडली. दगड ठेवून गाडी झाले. आता अनेक दगडाचं परीक्षण करताना काय चेक करताय? दगडाची गती. इथंच जाऊन अडकला. हा तू पॉइंट कोणता आहे रे? मजल्याचा तलाव. मजल्या म्हणून इकडे साईडला एक गाव आहे. असा तलाव आहे. सेम असं गावामध्ये दिसून जाईल रस्त्यावरती. तर आम्ही एरिया कव्हर केला. मला पुढे पुढे चालत जाईल. हा असा आहे. इकडे आलोय. खूप वसाड एरिया दिसत आहे. एकदम असं बॅरन एरिया आहे. असं वाटलंय डेझर्ट पेक्षा व्हाईट एरियामध्ये आलोय. डेझर्टमध्ये जरा माती असतं आणि दगड आहेत खडकाळ. हा दुर्लक्षित केलेला हे आहे असं मला वाटतंय. हे डोंगर एरिया पश्चिमी भागात, कोल्हापुरी पश्चिमी भागात. काय जबरदस्त दिसत आहे. केळाची बाग, नारळांची झाडे, शेत वगैरे. खतरनाक विषय हार्ड दिसत आहे. ही केळाची बाग आहे. हा नजारा, वाव, ब्युटिफुल व्ह्यू. अरे आपण इथं माझे फोटो आहेत माहिती ना. इथं आपण आलेलो मागच्या पावसाळ्यामध्ये यायला भरपूर आहे इकडे. हा मला आठवतंय. तिकडे गेलेलो, इथं आलेलो. व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. जस्ट breathtaking व्ह्यू. किती सुंदर दिसत. काळं पांढरं
जमीन कशी डिवाइड झाली तिथं पण झाड आहे. खतरनाक म्हणजे बघून खूप वेगळं वाटतं. वारं खूप जोरात येत आहे त्यामुळं ऑडिओ व्यवस्थित येणार नाही. मी परत व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करेन जमलं तर. असं मी हे असलं इंग्लंडमधल्या किंवा स्कॉटलंडमधल्या डोंगरामध्ये असं कधीच बघितलं नाही. असलं जमीन खूप तिथे हे आहे, पूर्ण मॉइश्चर आहे त्या जमीन. म्हणजे रानातली जमीन कशी असतं ना तसे आहे. एवढी ड्राय जमीन मी कधीच बघितली नाही UK मध्ये. भरपूर उतरताना इझी वाटते पण स्टीप स्लोप वाटत आहे जरा. नागमोडी वळण आहेत. काहीतरी हल्ले तिथे. कसली कसली वाटा आहे तिथे बापरे. आठवते मला. म्हणजे किती आस होती मला खायची, बघितलंस काय किती. कुठला रे कचरा? इथं कचरा गोळा करायला पाहिजे म्हणतोस का आपण? नेक्स्ट टाइम आपण येताना बॅग वगैरे घेऊन येऊया. निसर्गाची नासच लोक वगैरे करतात बबल्या सांगत आहे. आपण त्याची निगा राखायला पाहिजे. बबल्या म्हणत आहे की वरती प्लास्टिक वगैरे बघून त्या मनामध्ये असा विचार आला की आपण नेक्स्ट टाइम येताना बॅग वगैरे घेऊन येऊया. चांगला विचार आहे. आमच्यासारखी मतं ठेवून पुढे जायला पाहिजे. त्यावेळेस कुठतर सुधारणा बघायला मिळेल. आता पडण्याचे जरा चान्सेस वाटत होते मला. हे असंच रॉ व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल मी. आणि सोन्या किंग वर नाही येत आहे. खाली बघूनच चालायला लागत आहे मला. एडिनबरामध्ये मी एका ठिकाणी गेलो. मला आठवतंय पण नावाचं गावाचं नाव मला आठवत नाही. म्हणजे पॉईंटचं पूर्ण लांब आहे. आयल ऑफ स्काय जवळ तो पॉईंट आहे. पूर्ण आत. तास दिसतंय किती भारी. ऊन वगैरे चांगला आहे पण खूप ऊन घातक आहे. शरीर काळे पडले. ओके हे सुडोकू सारखं काय? पझल पझल पझल. सोन्या किंग आता कुठपर्यंत जाते बघा. सोन्या तू आज जा.
झालंय स्टार्ट याच्यावरती पण आता आणि याबद्दल थोडीशी माहिती वगैरे सांगणे आता जाताना आम्ही सुरुवात करणार आहे किती मिनिटामध्ये कोडा सोडवू शकतोय हे आम्ही आता या व्हिडिओतून बघणार आहे. आपण बघा आपल्या पूर्ण आतमध्ये स्टार्टिंग पॉइंटला म्हणजे एंड पॉइंटला म्हणजे डेस्टिनेशनला आपला आणि मी आता सुरुवातीच्या पॉइंटला आहे. आता आज जाताना किती वेळ लागतोय बाहेर येताना किती वेळ लागतोय याचा सगळा आराखडा आपण बघूया आणि आपल्याला जर्नी स्टार्ट करूया आपण. आणि सोना आपल्याला माहिती देत राहील. सोना जरा पुढे आणि पॉइंट 5 वरती व्हिडिओ ठेवू. पळायचं नाही. हे आपण आता बाबजामालच्या डोंगरावर आलोय. मला हे थोडं मला छोटंसं वाटलं पण खतरनाक होतं. 3-3.5 मिनिटामध्ये पूर्ण केलं मी. भारी वाटलं. आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाईन. सगळ्यांचे व्हिडिओ केलेले आम्ही आणि हे आम्ही आता सगळ्याच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मॅन वर्सेस वाईल्ड मधल्या बेअर ग्रिल सारखं मला का नाही एक्सपिरियन्स करता आलं असं मला वाटायला. त्यापेक्षा खतरनाक आहे साईट. काय रॉ फुटेज विथ रॉ लँड मेक्स ॲडव्हेंचरस रॉ व्हिडिओ. रॉ ॲडव्हेंचर जबरदस्त खतरनाक. आता भरपूर दिवस झाला. 10 मिनिटं झाली. शांत फक्त पक्ष्यांचा आवाज येत आहे इथं सर्प वगैरे साप स्नेक झाले विंचू झाले तर कमीच पाहण्यात येतील. इथं पाण्याचा खूप तुटवडा आहे. स्कॉर्पियन 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 आणि आम्ही बरोबर रस्त्यावरती आलोय. एवढं सगळं पार करून वरून डोंगरावरून इकडून तिकडून पूर्ण अशी दिशा कवरली. आम्ही पहिला सुरुवात इथून केली. वर चढत 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 असं चढत चढत इथून चढत चढत इथून चढत चढत तिकडे तिकडे त्या टोकाला गेलो. इथून वरती 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 इथं गेलो. असं 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 चालत चालत असं करत करत इकडं आता एकदम खाली.
बबल्याला रस्ता व्यवस्थित घावलाय. अरे सोन्या, हा फक माझ्या पाठीत. आता मी उतरत आहे. मी जमिनीला हात लावला आता सध्या, म्हणजे दगडाला वगैरे. त्याचं टेम्परेचर एवढं वाढलेलं नाही, नॉर्मल टेम्परेचर सध्या तरी. टाईम झाला आहे 11:15 आणि टेम्परेचर किती झाले बघा आपण. 26 डिग्रीज टेम्परेचर आता सध्या. म्हणजे एका तासामध्ये 9:30ला आपण स्टार्ट केलेलं, 10:30 वाजल्यात. एका तासामध्ये 10 डिग्री टेम्परेचर राईज झालेलं आहे. बापरे. आणि हे असंच टेम्परेचर आता 26, 27, 28 हा स्टेबल राहणार आता दिवसभर. खूप म्हणजे खूप रॉ रस्ता आहे. ओ माय गॉड, पूर्ण साहसी वाटत आहे. नेक्स्ट सांगतो, तुम्ही कुठेही गेला ना, काहीही शक्य आहे. अशक्य काहीच नाही आहे जगामध्ये. If you try it, you'll get it. आणि आम्ही खाली पोहोचलो आता सध्या. वाटाय शूज खतरनाक पाहिजे. ते रनिंग शूज घालून आले. कम्फर्टेबल तर आहेत, पण हे ह्यासाठी नव्हते शूज. ॲक्च्युली खराब झाले माझे शूज थोडे. प्लास्टिक बॉटल्स वगैरे खाली मला सापडले. अशाच राहतील, परत काढता येईल साफसफाई लागल्यानंतर. मी नेक्स्ट टाइम बॅगा वगैरे घेऊन त्यावेळी क्लीन करेन. साहसी प्रवास होता पूर्ण. सर केला मी, पूर्ण केला. मी आलो तर बाबूच्या माझ्या पायथ्याला. स्टार्टिंग पॉईंट पाण्याची टाके, तर पाणी पितात. इथं यामध्ये झऱ्याचं पाणी आहे. अशी सगळीकडे माती आहे बाबूला. इंग्लंडमध्ये ना, लंडनमध्ये सगळीकडे अशी जमीन आहे. चल इथे वाचले यालाय. सोन्या पिऊ नको पाणी इथलं. नाही 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 पिऊ नको. टाकीमधलं आम्ही पाणी पिलं नाही, कारण की आम्हाला अंदाज नाही टाकी कधी धुतल्या, टाकीमध्ये काय काय आहे वरनं बघता पण येत नाही. आणि ताशे